नमस्कार. मी इंद्रनील सदलगे, अध्यक्ष परिवर्तन संस्था. सर्वांचं इथे स्वागत करतो. आजचा विषय थॉट एक्सप्रेससाठी कोविडची दुसरी लाट आणि प्लाझ्मा दानाची गरज. थोडं थॉट एक्सप्रेस काय, परिवर्तन काय याची थोडीशी माहिती सर्वांनाच देतो. जागृती पण इथे आहे आणि परिवर्तन व्यतिरिक्त इतरही लोक आपल्या बरोबर आहेत. 8 डिसेंबर 2008 रोजी परिवर्तनची सुरुवात झाली. काही समवयस्क तरुणांनी परिवर्तनची सुरुवात केली. बीएमसीसी मध्ये एका क्लासरूम मध्ये ही सुरुवात झाली. कशावर काम करायचं, कोणत्या विषयावर काम करायचं याच्यावर भरपूर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर असं ठरलं की चांगल्या प्रशासनासाठी काम करायला पाहिजे. शासन पातळीवर काम करण्यासाठी खूपच कमी संस्था आता पुणे शहरामध्ये काम करतात. म्हणूनच हा विषय ठरवला गेला. कारण असं वाटत होतं की शासनामधल्या असंख्य त्रुटी ज्या आपण जर का कमी करू शकलो तर परिवर्तन घडणं सहज शक्य आहे. त्यामुळे सरकारच्या जे काही काम करतं त्याच्या ज्या गोष्टींच्या चुकीच्या बाबत त्यांना जाब विचारण्याचं काम परिवर्तनने करावं आणि नागरिकांची संस्था असावी यासाठी परिवर्तन चालू झालं. सरकारला जिथे जिथे मदत करायची गरज वाटत होती तिथे परिवर्तन मदत करायला लागलं आणि परिवर्तनने ठरवलं की आपण प्रशासन या विषयाचे 9 मुद्दे परिवर्तनने डोक्यात ठेवले. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे संपूर्ण पारदर्शकता, लोकशाही प्रक्रिया, लोकसहभाग. चौथा मुद्दा जबाबदार शासन पद्धती, नियोजन, कायद्यासमोर समानता, द्रुतगती न्यायालयीन प्रक्रिया, नागरिक केंद्रित शासन पद्धती आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था. हे 9 मुद्दे डोक्यासमोर ठेवून परिवर्तनने काम चालू केलं. एका बाजूला परिवर्तन काम करत असताना असं सतत जाणवत होतं की सरकार जे काही काम करते, प्रशासन जे काही काम करते त्यामध्ये त्यांना सोबत काम करण्याची पण गरज आहे. त्यावेळी परिवर्तनने त्यांच्या सोबत काम केलं. जिथं विरोध करण्याची गरज होती तिथे परिवर्तनने त्यांना विरोधही केला. असे असंख्य प्रोजेक्ट आजपर्यंत परिवर्तनने केलेले आहेत. काही मोजके प्रोजेक्ट आपल्याला जर का सांगायचे झाले तर 2008 पासून मतदार जागृती आणि मतदार नोंदणी या विषयावर परिवर्तनने महत्वाचं काम केलंय. 2013च्या निवडणुकांमध्ये जवळपास 80,000ची मतदार नोंदणी परिवर्तनने केली. त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्येच परिवर्तनने मतदार जागृती आणि मतदार नोंदणीचं काम केलेलं आहे. माहिती अधिकाराचा वापर परिवर्तन नागरिकांच्या जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सतत करत असतो. छोटे छोटे मुद्दे असतात की जिथे माहितीचे अधिकार वापरावा लागतो तिथे परिवर्तन ते काम करत असतं. जर्मन बेकरीचा जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट असेल, उत्तराखंड, काश्मीर, केरळ, पश्चिम महाराष्ट्र अशा आपत्तीच्या वेळेस परिवर्तन कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. परिवर्तनचे कार्यकर्ते दरवर्षी 2दा जनकल्याण सोबत रक्त शिबिर घेत असतात. हाय, आय थिंक इंद्रनीलचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. सो मीच पटकन पुढे कंटिन्यू करतो आणि थोडक्यात आपली जी परिवर्तनची माहिती आहे ती पुढे सांगतो आणि मग लगेच आजच्या आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरीच मंडळी आलेली आहेत. इंद्रनीलने सुरुवात केली होती ती आपल्या डिझास्टर रिलीफ वर्क पासनं. जर्मन बेकरी ब्लास्ट असेल, उत्तराखंड असेल, काश्मीर असेल, पश्चिम महाराष्ट्रातला पूर असेल, केरळ असेल, अशा सगळ्या वेळी परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी खूप भरीव काम या डिझास्टर रिलीफमध्ये केलं, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात केलं. रिसेंटली आपण एक डिझास्टर रिलीफचं वर्कशॉप सुद्धा घेतलं. त्यामुळे साहजिकच होतं की पुण्यात आणि अर्थातच जगात सगळीकडेच कोरोनाची एवढी प्रचंड मोठी आपत्ती आल्यानंतर परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणं, इनिशिएटिव्ह घेणं आणि या कामात सहभाग नोंदवणं. त्यामुळे तिथून ही सुरुवात झाली आणि त्यावेळी गेले वर्षभर आपले काही कार्यकर्ते आहेत, अनिकेत मुंदडा असेल, अनिकेत राठी असेल, असे आपले कार्यकर्ते गेले वर्षभर प्लाझ्मा दान आणि रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देणं या कामामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. पण आता जेव्हा सेकंड वेव्ह आलेली आहे तेव्हा जाणवतंय की हे काम अधिक मोठ्या स्तरावर नेण्याची गरज आहे, अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आणि हा जेव्हा विचार आला तेव्हाच आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी आली. कानावरही हे आलंच होतं की जागृती अयाचित नावाची एक व्यक्ती याच्यासाठी काम करते आहे. आणि मग आपला नेहमीचा एक प्रयत्न असतो परिवर्तनचा नेहमीच की
असं काम करणाऱ्या लोकांना आपल्याकडे बोलवावं, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं आणि त्यातून काही 4 चांगल्या गोष्टी शिकून घ्याव्यात. काही काम सोबत करता येईल का ते बघावं आणि त्यासाठी आपण नेहमी थॉट एक्सप्रेस या आपल्या कार्यक्रमाचं आयोजन करतो गेली जवळपास 11 वर्ष आणि वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींना आपण बोलवतो, चांगलं काम केलेल्या व्यक्तींना बोलवतो आणि त्यातून एक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, त्यातून माहितीची देवाण-घेवाण व्हावी आणि आपण जे काम करतो आहोत, ते कोलॅबोरेशनमध्ये जास्त व्यापक स्तरावर न्यावं. असा हा सगळा विचार आहे आणि त्यातून आजचा हा आपला कार्यक्रम आपण ठरवलेला आहे, की प्लाझ्मा दान या गोष्टीची आवश्यकता का आहे? आत्ता ही परिस्थिती का आली आहे? आणि आत्ता अ, महापालिकेबरोबर किंवा प्रशासनाबरोबर मिळून, एकत्र मिळून आपण कोणत्या पद्धतीचं काम करू शकतो, कोणत्या पद्धतीने इम्पॅक्ट करणारं काम करू शकतो, व्यापक पद्धतीने करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त जीव वाचवण्यामध्ये कसं योगदान देऊ शकतो. सो त्यासाठी आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत. आपल्याबरोबर आहे जागृती अयाचित जी गेली वर्षभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान याचं काम करते आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी जागृती करते आहे आणि जे रिकव्हर्ड पेशंट्स आहेत कोविड-19 मधून त्यांना आणि जे आत्ता रुग्ण आहेत ज्यांना प्लाझ्माची गरज आहे यांच्यातला दुवा बनण्याचं काम करते आहे. सो जागृती, परिवर्तनच्या आजच्या या थॉट एक्सप्रेसमध्ये तुझं मनापासून स्वागत आणि थँक आपण लगेचच तुझ्या प्रेझेंटेशनला, तुझ्या बोलण्याला सुरुवात करूया. मी फार वेळ आता घेत नाही. ओव्हर टू जागृती. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. खूप मोठी संस्था आहे परिवर्तन. मी पण ऐकून आहे आणि मी त्याविषयीची माहिती वाचली जेव्हा मला इथे या प्लॅटफॉर्मवर बोलवण्यात आलं आणि आपण एकंदरीतच या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि याचा डोनर्स आणि पेशंट्स दोघांनाही फायदा होऊ शकतो. सो मी ठरवलं की आपण इथे येऊन आपले विचारही व्यक्त करावेत आणि आपली कामाची पद्धतही सांगावी जेणेकरून आपण आणखीन जास्ती लोकांना यात इन्व्हॉल्व करून घेऊ शकू. तर मला असं वाटतं की सुरुवातीला आपण अगदी बेसिक माहितीपासून चालू करावं की प्रश्न उत्तर सुरू करावं तुम्ही म्हणाल तसं. मला असं वाटतं की सुरुवातीला तुझे प्रश्न तुझ्या डोक्यात जे आहे ते बोलून घे आणि मग आपण नंतर काही जर राहिलं असेल तर त्यातून प्रश्न उत्तर असं करू शकतो. मी परत इंद्रनील आलेला आहे, सो ओके. सूत्र परत इंद्रनीलकडे देतो जी मी आता टेम्पररीली घेतली होती. ओव्हर टू इंद्रनील. सॉरी. सो या आता तू थोडं बोलावंस आणि तुझा अनुभव काय आहे, त्याच्या मागची प्रेरणा काय होती याबद्दल थोडंसं सांगावंस आणि मग आपण काही आम्ही काढलेले प्रश्न आहेत ते घेऊयात आणि त्याच्यानंतर मग बाकी काही नागरिकांचे ओपन प्रश्न असतील तर ते घेऊयात. ओके. सुरुवातच या कामाची मुळात कशी झाली इथून आपण सुरू करूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल हळू की कसं काम वाढत गेलं. सर्वात पहिले म्हणजे जून-जुलै पर्यंत आपल्याकडे कोविड म्हणजे काय हे समजायलाच थोडा वेळ गेला. कोरोना नक्की काय प्रकारचा आहे आणि काय ट्रीटमेंट द्यायची हे समजेपर्यंतच आपल्याकडे जून-जुलै उजाडला होता आणि त्यातूनच जुलैच्या सुरुवातीला प्लाझ्मा थेरपी हा विषय पुढे आला, की एका रुग्णाचा बऱ्या झालेल्या रुग्णाच्या पाठीशी या दुसऱ्या रुग्णाला दिल्या, तर त्याच्या अँटीबॉडीज डेव्हलप होऊन तो यातून बरा होऊ शकतो. अशा प्रकारचं काहीसं संशोधन केलं गेलं होतं आणि जे प्लॅटफॉर्मवरती आलं, की आता इथून पुढे आपण प्लाझ्मा थेरपी सुरू करू. तर जून-जुलैच्या सुरुवातीला पुण्यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर पहिल्यांदा करण्यात आला आणि मग रुग्णांची तिथून पुढे डिमांड सुरू झाली, की आम्हाला प्लाझ्मा हवाय. तर आता आपण समजून घेऊ पहिले प्लाझ्मा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला कोविड झाला आणि त्यातून तो बरा झाला. तर याचा अर्थ काय होतो, की त्याच्या शरीरातली प्रतिकारशक्ती म्हणजे ज्याला आपण पांढऱ्या पेशी म्हणतो. आपण ते लहानपणी शाळेत शिकलोय. पांढऱ्या पेशी यांना ओळख होते त्या कोविड नावाच्या विषाणूची. त्या त्याच्याशी लढायला शिकतात. तुमचं शरीर त्याच्याशी लढायला शिकलं आणि तुम्ही त्यातून बरे झालात. याचाच अर्थ आता तुमच्या पेशींना माहिती आहे, की हा विषाणू काय आहे. तेच जो रुग्ण बरा होत नाहीये, जो ऑलरेडी सीरियस आहे, ज्याची स्वतःची प्रतिकारशक्ती डेव्हलप होऊ शकत नाही. अशा रुग्णाच्या शरीरात जर तुमच्या थोड्याशा पांढऱ्या पेशी घालून सोडल्या, तर त्याचा बऱ्या होण्याचा रेट वाढतो. त्याच्या प्रतिकारशक्तीला या रुग्णाच्या प्रतिकारशक्तीमुळे या आजाराविषयीची माहिती समजते. त्याची प्रतिकारशक्ती पण या आजाराला तोंड देण्यासाठी हळू डेव्हलप होऊ लागते. त्याला म्हणतात प्लाझ्मा. त्या पांढऱ्या पेशी दुसऱ्याला काढून देणे याला म्हणतात प्लाझ्मा. असा एक साधारण ढोबळमानाने आपण विचार करू. कोविड होऊन गेलाय, तो त्यातून बरा झालाय. तीच व्यक्ती तो प्लाझ्मा देऊ शकते. म्हणजे आता माझ्या किती मनात आलं, की मला प्लाझ्मा द्यायचा आहे, पण मी नाही देऊ शकत कारण मला कोविड झालेला नाही.
सो पहिली गोष्ट म्हणजे कोविड झालेल्या लोकांनाच ह्याची एक आतापर्यंतची आलेली संधी आहे की ते दुसऱ्यांचे 2 जीव वाचवू शकतात. त्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की याविषयी अजूनही संशोधन चालू आहे की ही प्रतिकारशक्ती किती दिवस टिकून राहते. तर आतापर्यंत तरी असं लक्षात आलं की 2 ते 3 महिनेच ही प्रतिकारशक्ती टिकते. सो 2 ते 3 महिन्यामध्येच तुम्ही दुसऱ्याला तो प्लाझ्मा देऊ शकता. त्यानंतर तुमची किती इच्छा असली तरी आपण तो देऊ शकत नाही, कारण तेवढा अँटीबॉडी काउंटच येत नाही. तर आता सगळ्यांच्या पुण्यामधली परिस्थिती बघता एकंदरीतच प्लाझ्माची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे. त्याला काही कारणं अशी आहेत जी आमच्या अभ्यासाअंती आम्हाला समजली. ते म्हणजे काही लोकांना इंजेक्शनच्या रिएक्शन्स येऊ शकतात. काहींची तब्येत त्याला साथ देत नाही म्हणा त्या उपचारांना, इंजेक्शन्सना वगैरे, किंवा काही प्रेग्नंट लेडीज असतात ज्यांच्यावर अशा प्रकारच्या औषधांचे प्रयोग नाही केले जाऊ शकत. तर अशा वेळेला प्लाझ्मा थेरपी करून बघणे हा एक प्रकारचा ट्रेंड आपल्याकडे आहे आणि ते उपचार काही अंशी, बऱ्याच अंशी मी तर म्हणेल की यशस्वी ठरत आहेत आणि त्यातून रुग्ण बरे सुद्धा होते. सो आम्ही ठरवलं होतं की प्लाझ्मा दानावर आपण काम करू. तर जून-जुलै अखेरपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे समर्थ भारत पुनर्बांधणी अभियान या अभियानाअंतर्गत आम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी काम करायला सुरुवात केली. त्या कामात सगळ्यात पहिला महत्वाचा आस्पेक्ट होता तो म्हणजे डेटाबेस. कोविड झालाय हेच तेव्हा लोक एकमेकांना सांगायचे नाही. हा लपवून ठेवण्यासारखा आजार आहे असं सगळ्यांना वाटायचं. त्यामुळे कोविड झालेल्या आणि त्यातून बरे झालेल्या रुग्णांचा आमच्याकडे डेटाबेसच नव्हता. तर मग कोणाचा प्लाझ्मा घेणार आपण? हा पहिला प्रश्न होता. तर जसं आता इंद्रनील पण म्हणाले की शासनाबरोबर मिळून आपल्याला काही काम करता येतं का? त्यांची मदत घेऊन आपण पुढे काही काम करू शकतो का? तर येस, तिथे आम्हाला पहिले शासनाची मदत झाली की यादी मिळाली आम्हाला कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांची जे प्लाझ्मा देऊ शकतात. आणि मग त्यानंतर आम्ही व्हॉलंटिअर्सची टीम बसवून त्याच्यावरती काम करून त्या यादीतल्या एलिजिबल लोकांना फोन करून, म्हणजे आधी एलिजिबिलिटी क्रायटेरिया लावले आणि मग त्या लोकांना फोन करून त्यांना आवाहन केलं प्लाझ्मा डोनेशन करायचं आणि इथून या कामाला सुरुवात झाली. तर याचं व्यापक स्वरूप म्हणाल तर पुण्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे किती लोकांना कोविड झालं. लाखो ची संख्या आता आपण बघतोय महाराष्ट्रात. तर त्यातले साधारण आमच्याकडे 21,000 लोक होते की ज्यांना कोरोना होऊन गेला होता आणि जे पात्र होते प्लाझ्मा दानासाठी. 21,000 फोन कॉलिंग मधनं अपेक्षित असं होतं कमीत कमी 10-20% लोकांनी तरी तो द्यावा. तेवढा रेट नाहीये. खूप कमी लोक याच्यासाठी स्वतःहून पुढे येतात. खूप कमी लोकांना स्वतःहून द्यायची इच्छा असते. त्यामागे त्यांची काही भीती असते, काही टेक्निकल कारणं असतात, ती आपण पुढे जाऊन बघूच या भागामध्ये. पण या सगळ्या एकंदरीत क्रायटेरिया जे आहेत प्लाझ्मा दानाविषयीचे ते सगळे लावल्यावर खूप कमी व्यक्ती त्याला एलिजिबल पण होतात. तर ह्या सगळ्या आमच्या समोरच्या अडचणी होत्या आणि त्यातनं मात करत त्याच्यावरती काही उपाय करत आम्ही आतापर्यंत हे काम करत आलो. आणि आजपर्यंत प्रत्येक रुग्णाला प्लाझ्मा मिळावा अशी किती इच्छा असली तरी तेवढं शक्य नाहीये. पुण्यात आज सुद्धा 200 रिक्वायरमेंट्स आहेत आणि प्लाझ्मा देणारे 20-25 लोकच असतात हार्डली. सो कसा बसा तो 50-75 लोकांपर्यंतच पोहोचतो आणि इतरांना तो नाही देऊ शकत. अशी आताची परिस्थिती आहे. तर टेक्निकल गोष्टी मी आता काही समजावून सांगते. म्हणजे लोकांची त्याविषयीची भीती जाईल किंवा शंका जाईल. तर पहिली गोष्ट म्हणजे प्लाझ्मा देऊ कोण शकतं? कोविडमधून बरा होऊन कमीत कमी 30 दिवस झालेली व्यक्ती ही प्लाझ्मा दान करू शकते. कारण त्या 30 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये अँटीबॉडीज चांगल्या डेव्हलप होतात. सो त्याला 30 दिवस झालेले असले पाहिजेत कोविड आजार होऊन. त्यानंतर 90 दिवसाच्या आतला तो हवा, म्हणजे त्याला 90 दिवस पूर्ण झालेले नसले पाहिजे. कारण 90 दिवसाच्या वर त्या अँटीबॉडीज तेवढ्या टिकत नाहीयेत असं एकंदरीत दिसून येतं. तर 90 दिवसाच्या आतला तो हवा, 30 दिवसांच्या वरचा हवा. दुसरी गोष्ट, आयुष्यात कधीही गर्भधारणा राहिलेली महिला ही प्लाझ्मा दान करू शकत नाही. त्यामागे काही सायंटिफिक कारणं आहेतच. पण त्यामुळे गर्भधारणा होऊन गेलेल्या महिला यातून बाद होतात, या क्रायटेरियामध्ये त्या बसत नाही. त्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया आहे ते म्हणजे आपले नेहमीचे जे क्रायटेरिया असतात ब्लड डोनेशनचे, वजन हवं, 50-55च्या वरती वजन हवं, त्यानंतर हिमोग्लोबिन 12.5च्या वरती हवं, तुम्हाला इतर कुठले आजार नकोत, शुगर, बीपी अशा कुठल्या गोळ्या चालू नकोत. त्या असतील तर त्या 72 तासासाठी बंद ठेवून पण तुम्हाला दान करता येईल का हे तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सुचवलं पाहिजे. त्यानंतर टॅटू वगैरे काही काढले असतील तर ते 1 वर्षापेक्षा जुने हवेत. तुमच्या स्वतःवरती ब्लड देण्याची वेळ, तुम्हाला स्वतःला ब्लड देण्याची वेळ आलेली नसली पाहिजे. तुमच्यामध्येच ब्लड ट्रान्सफ्युजन झालं असेल मागच्या 1 वर्षात तर तुम्ही दुसऱ्याला 1 वर्षभर ब्लड देऊ शकत नाही. असे त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया असतात. वय बघता आणि स्त्रियांचं हे बघता 50% पेशंट आपले तिथेच जातात
की जे नाही देऊ शकत. आता तुमच्या लक्षात येईल की हे सगळे क्रायटेरिया जर लावले तर खूप कमी लोक उरतात ज्यांना प्लाझ्मा देता येतो आणि रिक्वायरमेंट मात्र भरपूर आहे. सो कुठेतरी कमी पडतच आहे आणि पडणारच आहे, पण तरी पण सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. जागृती, असे एक प्रश्न एकंदरीत विचारायचा आहे मध्ये की जेव्हा तू म्हणतेस की जेव्हा डोनर्स तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर ह्याच्यामध्ये कुठला तुला जास्त जाणवतो की डोनर्सची उदासीनता का डेटाची अनअवेलेबिलिटी? म्हणजे डेटा आपल्याला मिळत नाहीये, याच्यापैकी काय तुला नक्की हे जाणवतं, प्रश्न जाणवत आहेत? सर्वात पहिले म्हणजे डेटाची अवेलेबिलिटी हा पूर्वीचा विषय होता. पण आता ॲज अ शासन त्याच्यामध्ये थोडीशी मदत करतं. काही ठराविक लोकांना म्हणजे सिक्रेसी मेंटेन राहिली पाहिजे. अर्थात त्या डेटाचे आपण कोणाचेही फोन नंबर असे कोणालाही नाही देऊ शकत. त्याच्या मागे काहीतरी रूल्स असतात, त्यांचे प्रायव्हेट नंबर असतात, त्यामुळे ते बाहेर नाही गेले पाहिजे. हे सगळ्या गोष्टी मेंटेन करून काही ठराविक व्हॉलंटियर्सना हा डेटा देऊन त्यांच्याकडनं फक्त एलिजिबल लोकांचा जे प्लाझ्मा दान करू शकतात, अशा लोकांच्या डेटावरती आपल्याला काम करता येऊ शकतं आणि त्यात मला नाही वाटत की त्या डेटा मिळण्यामध्ये आता काही अडचणी येतायत. काही प्रमाणात पूर्वी तसं होतं, पण आता तो अवेलेबल होतो आहे. काही संस्था याच्यावर काम करतात आणि त्याही डेटाबेस गोळा करतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सोसायटीजचे ग्रुप असतात, तर सोसायटीच्या सेक्रेटरीला वगैरे माहिती असतं की आपल्या सोसायटीमध्ये किती लोकांना कोविड झाला. तर अशा माध्यमातनं पण आपण तो डेटा त्यांच्या ऑफिशियल परवानगी घेऊन मिळवू शकतो. काही स्वॅब कलेक्शन सेंटर्स वरती आपण हा डेटा मिळेल का म्हणून चौकशी करू शकतो. त्यांच्याकडनं ऑफिशियली तो आपल्याला मिळू शकतो. असे पण अनुभव आहेत. सो डेटा मिळणे आता प्रॉब्लेम नाही राहिलेला. प्रॉब्लेम असा आहे की डोनर स्वतःहून पुढे येत नाहीत. त्यांना कशाची तरी भीती वाटते किंवा त्यांना याविषयी काही माहिती नसते मुळात. ही सगळी टेक्निकल माहिती जर आपण त्यांना समजावून सांगितली आणि त्यांच्या मनातली भीती घालवली, तर ते नक्कीच पुढे येतील. त्याच्यात भीतीची मागची 2 कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोविड हा आजार सर्वांसाठीच नवीन. या आजारातून गेलेली व्यक्ती स्वतःहून काही स्वतःच्या रक्तातलं द्यायला येईल ही चान्सेसच खूप कमी आहेत. कारण ते या भयानक परिस्थितीतून स्वतःहून गेलेले असतात. सो त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांचं समुपदेशन करणं हा मोठा टास्क असतो. त्याच्यानंतर ही टेक्निकल माहिती, की मी जर अँटिबॉडीज दिल्या दुसऱ्याला, तर मला परत कोरोना होईल का? माझ्यातल्या अँटिबॉडीज मी दुसऱ्याला दिल्या तर माझं काय होणार? असे काही लोकांचे प्रश्न असतात. त्याला आपण टेक्निकली उत्तर देऊ शकलं पाहिजे, की असं नाहीये. तुमचा अँटिबॉडीचा स्कोर बघितला जातो. तो जर पुरेसा जास्त असेल, की तुमच्यातल्या अँटिबॉडीज ह्या तुम्हाला सफिशियंट राहून दुसऱ्यांना देता येत असतील, तरच आपण त्या घेतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट नेहमीप्रमाणे त्या रिक्रिएट होत जातात. ब्लड दिलं तरी आपलं पुन्हा रिक्रिएट होतो हे सर्वांनाच माहिती. तसं प्लाझ्मा दिला तरी पुन्हा त्या अँटिबॉडीज रिक्रिएट होतात आपल्यामध्ये. आणि दुसरी अशी गोष्ट आपण फक्त 400 ml प्लाझ्मा घेतो. त्याच्यामध्ये आपण लाल रक्त घेत नाही. प्लाझ्मा सेपरेशनचं वेगळं मशीन असतं. सो पांढऱ्या पेशी म्हणजे प्लाझ्मा हा फक्त वेगळा होतो आणि लाल रक्त पुन्हा तुमच्या शरीरामध्ये परत जातं. सो तुम्ही दर 15 दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकता. ब्लड डोनेशनमध्ये पण एकदा ब्लड दिलं तर 3 महिने देता येतं. पण प्लाझ्मा डोनेशनमध्ये तसं नाहीये. त्यामुळे ही तुलनेनं तसं बघायला गेलं तर कमीच त्रासदायक प्रोसेस आहे. आणि त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये घाबरलं नाही पाहिजे. ही माहिती व्यवस्थित समजून घेऊन मग लोकांनी निर्णय घेतला पाहिजे, की मी देऊ शकतो का नाही देऊ शकतो. इथे काही प्रश्न आपल्याला आलेला आहे की शासनाकडून ही यादी कशी आपल्याला मिळते आणि आम्ही जेव्हा ही यादी शासनाकडे मागायचा प्रयत्न केला तेव्हा प्रायव्हसी हा इश्यू शासनाकडनं सांगण्यात आला. याचं थोडंसं कारण मी तुला सांगतो. आमच्या परिवर्तनच्या संस्थेमध्ये किंवा संलग्न संस्थेमध्ये बरेच IT मधले लोक आहेत. ओके. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही सर्व सिस्टीम आपल्याला ऑटोमेटेड का करता येत नाही. आणि याच्यासाठी जेव्हा आपण प्रशासनाकडे गेलो की तुम्ही ही यादी आम्हाला, हा डेटाबेस आम्हाला दिला तर ही याच्यामध्ये काहीतरी आपल्याला ऑटोमेटेड सिस्टीम करता येऊ शकेल, तर तेव्हा प्रशासनाकडनं हे सांगण्यात आलं, म्हणून हा प्रश्न आलाय. यादी अशीच दिली जात नाहीये. ही यादी ब्लड बँक म्हणून आपल्याला जनकल्याण रक्तपेढीतर्फे मिळते आणि त्यांचे व्हॉलंटियर्स म्हणून आम्ही फोन करतो किंवा आम्ही जनकल्याण समिती संस्थेला आम्ही अप्रोच झालो होतो की आम्हाला याबाबत मदत करा. काही शासकीय व्यक्तींनी सहकार्य करून आणि व्यवस्थित त्याचा आम्हाला पण रूल्स समजावून सांगून की ह्या कुठे बाहेर गेली नाही पाहिजे. याचा ज्याला तुम्ही फोन करताय त्या डोनर्सना त्रास नाही झाला पाहिजे. त्यांना वारंवार इतर ठिकाणून फोन आले नाही पाहिजेत. की प्लाझ्मा दान करा, प्लाझ्मा दान करा. या सगळ्या गोष्टी मेंटेन करून तुम्ही ही यादी वापरणार असाल,
तरच तुम्हाला देतो, अशा ह्याच्यावरती आपल्याला ती यादी मिळाली होती. आणि आता सुद्धा आत्ताच्या पॅन्डेमिकमध्ये ती यादी मिळणं जरा अवघड आहे, कारण की मधल्या काही काळामध्ये प्लाझ्मा देणाऱ्या लोकांची संख्याच कमी झाली, कारण कोव्हिडच कमी झाला. बरोबर सो बरोबर तशी यादी आता रिसेंटली काही मिळणं जरा अवघडच झालंय, कारण त्या त्या यादी अशी अवेलेबलच नाही. खूप कमी लोकांना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोव्हिड झालं. मे बी पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला जास्त यादी मिळू सुद्धा शकेल. तर आपण आपले डेटाबेस तयार केले पाहिजेत विथ ऑफिशियल परवानगी आपल्या ग्रुप्सची म्हणा किंवा या गृहनिर्माण संस्थांकडनं घेऊन म्हणा, असं ऑफिशियली आपणच डेटा कलेक्ट करू शकतो. त्याला काही अडचण नक्कीच येणार नाही. आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे होऊ शकतं. जेव्हा तुम्हाला डेटा मिळतो तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष यांना फोनद्वारे त्यांचं हे करता, म्हणजे जेव्हा डोनर्स कडे तुम्ही पोहोचता ते त्यांना फोन करून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करताय आता सध्याच्या लेवलला? आवाज हॅलो, आवाज येतोय? हा. मला येतोय. ओके. जेव्हा तुम्हाला एखाद्या डोनरची इन्फॉर्मेशन मिळते आणि ज्यांना गरजूंची इन्फॉर्मेशन देखील मिळते, तेव्हा तुम्ही त्यांना फोनद्वारे हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करताय की कसं तुम्ही प्लाझ्माचं डोनेशन करायला पाहिजे, प्लाझ्मा दान करायला पाहिजे आता? हो, शक्यतो फोनवरच करतोय. काही वेळेला वैयक्तिक जर आम्हाला ती व्यक्ती माहिती असेल, तर आम्ही वैयक्तिक प्रयत्नातनं सुद्धा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं समुपदेशन करतो, की आता माझ्या सोसायटीतल्या लोकांना झाला तर आमचे व्हॉलंटिअर्स त्यांच्या सोसायटीतल्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचं समुपदेशन करतात. अशा वैयक्तिक पातळीवरही काम चालू आहे आणि फोनद्वारे सुद्धा काम चालू आहे. संपूर्ण माहिती आम्ही त्यांना देतो. त्यांना स्वतःहून विचारतो, की तुम्हाला याविषयी जर व्यवस्थित माहिती नसेल, तर तुम्ही येऊ नका डोनेशनला. आम्ही आधी माहिती देतो. मग विचार करा आणि आम्हाला उत्तर द्या, की ही माहिती तुम्हाला सफिशियंट असेल, तुम्हाला पटलं असेल, तरच तुम्ही या. कारण शेवटी डोनरची सेफ्टी सुद्धा आपल्यासाठी तेवढीच महत्वाची. बरोबर. तो अजून एक प्रश्न घाबरला नाही पाहिजे किंवा त्याला काही त्रास नाही होईल. अजून एक प्रश्न आपल्याकडे आलाय, तो म्हणजे आता वॅक्सिनेशन बऱ्याच पद्धतीने चालू झालेलं आहे आणि वॅक्सिन दिल्यानंतर सुद्धा अँटीबॉडीज आपल्या शरीरात तयार होतात, तर त्यांचा प्लाझ्मा चालतो का? हे ऑफिशियली झालेलं आहे का डिक्लेअर? तेच चांगला प्रश्न विचारला आहे. ऑफिशियली डिक्लेअर ICMR काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये असं आहे की दोन्ही व्हॅक्सिनचे डोस कंप्लीट झाल्यानंतर 28 दिवसाच्या गॅपनी आपल्याला चेक करायचंय की अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या आहेत का, आणि झाल्या असतील तर मग अशा लोकांचा प्लाझ्मा चालतो. सो दोन्ही व्हॅक्सिनेशन कंप्लीट होईपर्यंत आणि 28 दिवस होईपर्यंत नाही देऊ शकत. सो त्याच्यानंतर एक चांगला डेटाबेस आपल्याकडे तयार होऊ शकेल. एक्झॅक्टली. पण व्हॅक्सिनेशन झाल्यावरती पेशंटची रिक्वायरमेंट पण हळूहळू कमी होत जाणार आहे. आय होप बरोबर आहे. सो. पुढचा प्रश्न, डोनर आणि पेशंट यांच्यात कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही कोणती यंत्रणा वापरत आहात का? हाही एक चांगला प्रश्न आहे. पण आम्ही अशा बेसिसवर काम करत नाही आहोत. काही व्हॉलंटिअर्स किंवा इतर संस्था अशा बेसिसवर काम करतात की ते डोनर आणि पेशंटची जोडी लावून देतात. त्यांना एकमेकांची गाठ घालून देतात आणि डोनेशन करून घेतात. पण आपल्या कामाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. आम्ही डोनेशनवर जास्त भर देतोय पेशंट पर्यंत पोहोचण्यापेक्षा. आपल्याकडे काही असेल तर आपण दुसऱ्यांना देऊ शकतो, राईट? सो आम्ही जास्तीत जास्त कलेक्शनवर भर देतोय. आम्ही फक्त डोनर्सवर भर देतो. दिवसभर त्यांना फोन कॉलिंग करून बोलवून घेतो, डोनेशन करून घेतो आणि मग संध्याकाळ कोणाचे किती गरज आहे, आपल्याकडे किती साठा उपलब्ध आहे, त्यानुसार आम्ही स्वतःच त्या पेशंटला फोन करतो, त्याची सगळी माहिती घेतो, त्याची गरज लक्षात घेतो आणि मग त्याला तिथे पाठवून ती बॅग घेऊन जायला सांगतो. माझा एक प्रश्न आहे. तुमचा साधारण एक आम्हाला कामाचं स्वरूप सांगू शकता का? म्हणजे किंवा तुमचा एक कामाचा दिवस कसा असतो ते सांगू शकाल? म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा हो. उठता तेव्हा तुमच्याकडनं फोन कॉल्स जातात का तुम्हाला फोन कॉल्सनीच सकाळी जाग येते आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात करता? तुमचं स्वरूप कसं आहे कामाचं? आणि मग त्या ह्याच्यामध्ये आम्हाला थोडाफार अंदाज येईल किंवा आम्हाला असं कळेल की तुम्हाला येणारे कॉल्स हे जास्ती देणाऱ्यांचे आहेत का जास्ती मागणाऱ्यांचे आहेत? आणि मागणाऱ्यांची. बॅलन्स कसा करताय? मला येणारे कॉल्स हे मागणाऱ्यांचेच असतात. मी सकाळी 6:30-7 पेक्षा जास्त झोपत नाही, कारण मग फोननीच जाग येते. प्रचंड फोन वाजायला लागतात की आम्हाला रिक्वायरमेंट आहे. मग आम्ही हँडल असं करतो की तुम्ही आम्हाला फोन करून तुमचाही आणि आमचाही वेळ जास्ती घेण्यापेक्षा
तुम्ही सरळ आम्हाला व्हॉट्सअपवरती डिटेल्स पाठवून ठेवत जा तुमच्या पेशंटचे, म्हणजे प्राथमिक डिटेल्स, नाव, वय, हॉस्पिटलचं नाव, कॉन्टॅक्ट पर्सन आणि ब्लड ग्रुप, हे सगळं तुम्ही आम्हाला पाठवून ठेवा, असं आम्ही त्यांना सांगत राहतो. आणि मग आमचे स्वतःहून फोन सुरू होतात साधारण एक 8:30-9 नंतर. डोनर्स ज्या वेळेला स्वतः लोक ऑफिससाठी बाहेर पडतात किंवा ज्यावेळी त्यांचा दिवस सुरू होतो, अशा वेळी आम्ही डोनर्सना फोन करायला सुरुवात करतो की सकाळ झाली आहे, आम्हाला असं कळलंय की तुम्ही डोनेशन करू शकता, यू आर एलिजिबल पर्सन, तुम्ही येणार का, तुमच्यामुळे 2 जीव वाचू शकता, 400 ml प्लाझ्मा आपण 200-202 लोकांना देऊ शकतो, असं आम्ही त्यांचं समुपदेशन करतो. आणि बिफोर दे गो टू ऑफिस आम्ही त्यांच्याकडनं निदान त्यांचं सॅम्पल तरी ब्लड बँकेत गोळा करून घेतो की ते आपण एलिजिबिलिटी टेस्ट करूया. आणि मग त्यांचं सॅम्पल ते कलेक्ट करून ऑफिसला जातात. मग 2-3 तासांनी त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्या पेशंट्सना परत डोनर्सना फोन करतो आणि सांगतो की तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही संध्याकाळी येऊन प्लाझ्मा देऊन जा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन प्लाझ्मा देऊन जा. आणि मग असं जसा जसा जमा होईल तसं आम्ही ज्या दिवसभर आलेल्या रिक्वायरमेंट्स असतात व्हॉट्सअपवर त्या लिस्ट डाऊन करून घेतो आणि त्यांना फोन करतो की आमच्याकडे ओ पॉझिटिव्ह अवेलेबल झालाय, तुम्ही घेऊन जा वगैरे, अशा पद्धतीने. मॅडमची सकाळ कधी होती मॅडमला माहिती, पण रात्र कधी होती मॅडमला माहित नाही. हो, रात्री 2:30-3 वाजेपर्यंत काम चालूच असतं कंटिन्यू. बरोबर. आता तुम्ही जे कलेक्शन करता आहात प्लाझ्माचं, ते कोणत्या कोणत्या ब्लड बँक्स मध्ये ठेवलं जातं, का तुम्ही आता सध्या डायरेक्टली ज्यांना गरज आहे त्यांनाच दिलं जातं? नाही नाही, असं नाही होते, कारण की आवाज आवाज तुमचा इंद्रनीलजी. हा. सो तुम्ही आता जे कलेक्शन करता आहात ते कोणत्या कोणत्या ब्लड बँक मध्ये करत आहात? शक्यतो आम्ही सह्याद्री हॉस्पिटलची ब्लड बँक म्हणा किंवा जनकल्याण ब्लड बँक म्हणा किंवा पिंपरी चिंचवडवाल्यांसाठी सोयीचं असतं की त्यांना ते कलेक्ट करता येतं YCM मधून, किंवा बरोबर. आणखीन समजा इनलेक्स बुधरणी असेल म्हणा कोरेगाव पार्कसाठी वगैरे, अशा वेगवेगळ्या ब्लड बँकांमध्ये डोनर पाठवतो. पेशंट जिथे जवळपास असेल आणि त्याला तिथल्या तिथे जाऊन घेता येत असेल अशा पेशंटना त्या त्या ब्लड बँकांमधनं घेऊन जायचं. म्हणजे एखादा जर डोनर मिळाला आणि त्याचा जर रक्त तपासणी करायची असेल, तर ती त्यांनी स्पेसिफिक ब्लड बँक मध्ये जाऊनच रक्त तपासणी करावी लागते. उदाहरणार्थ मी जर कुठेतरी चिंचवडला राहत असेल आणि माझ्याजवळ YCM असेल, तर मी YCM ला जाणं, किंवा मी चांदणी चौकात असेल तर मी त्याच्या जवळ असलेल्या ब्लड बँक मध्ये जायचं, का तुम्ही नेमून दिलेल्या ब्लड बँक मध्येच आम्हाला जावं लागतं? शक्यतो आम्ही ट्राय करतोय की सर्व ब्लड बँकांपर्यंत आपण पोहोचावं आणि अशा डोनर्सना आपण अशी सोय उपलब्ध करून द्यावी. पण आतापर्यंत बघायला गेलं तर एक हार्डली 4-5 ब्लड बँका अशा आहेत की ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि आम्ही ऑफिशियली त्यांना सांगू शकतोय की असे डोनर्स येत आहेत आणि यांचं सॅम्पल घेऊन ठेवायचंय, यांचा प्लाझ्मा घेऊन ठेवायचा. असे 4-5 ठिकाणं तरी सध्या आहेत जवळपासची. म्हणजे प्रत्येक एरियात एक एक निश्चित करत चाललोय आम्ही. ओके. एक प्रश्न असा आहे की दमा असलेला व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो का? त्याची औषधं चालू आहेत का बघावं लागतं. त्याची औषधं चालू असेल तर तो प्लाझ्मा दिल्यानंतर पेशंटला पण त्याची रिएक्शन येऊ शकते. सो त्याने त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की मी 72 तास औषधं वगैरे बंद करू शकतो का आणि डोनेशनला येऊ शकतो का. तर ते जर हो म्हणले पेशंटची हिस्ट्री बघता तर चालू शकतो, काहीच हरकत नाही. सेम ऍप्लिकेबल टू शुगर पेशंट्स, BP पेशंट्स ऑल्सो. मला वाटतं की अजून कोणाचे काही प्रश्न हरकत नाही चॅट थ्रू पाठवण्यापेक्षा. माझा एक प्रश्न आहे. सेशन चालू आहे. इंद्रनील अनिकेत हियर. माझा एक प्रश्न आहे. हा, विचारा ना. अनिकेत आवाज येत नाही तुला, बोल. एक मिनिट. आता येतोय माझा आवाज? येतोय. विचार. येस. हा, तर जागृती, प्रश्न असा आहे की म्हणजे प्लाझ्मा दानासाठी तुम्ही जे सगळं काम करतायत खूप लार्ज स्केलवर आहे आणि असं दिसतंय की तुम्हाला प्रशासनाकडून पण मदत मिळते या सगळ्यामध्ये. तर तुम्ही प्रशासनाला कुठे फोर्स करून बघितलंय का की त्यांनी हे त्यांच्या लेवलवरती पुढे घेऊन जावं, किंवा प्रशासनाने लोकांची जनजागृती करावी प्लाझ्मा डोनेशनसाठी? कारण सध्या परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून असे कुठलेही एफर्ट्स आम्हाला दिसत नाही. तर तुम्ही प्रशासनाशी असा काही टॉक केलाय का
किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे तुम्ही काही त्यांना मागणी केली आहे का की आपण हे मोठ्या स्तरावरती पुढे घेऊन जा? ऍक्च्युली आतापर्यंत महानगराकडून असा काही प्रशासनाची असं ऑफिशियल हे नाही. आम्ही विनंती करून बघितली आहेच आहे त्यांना, पण कुठेतरी प्रश्न असा येतो अगेन प्रशासनाने किंवा प्रशासनिक लेवलवर करण्याचं हे काम नाही. हे काम असं आहे की आपल्याला डोनरच्या आतपर्यंत पोहोचायचं. त्याला वाटलं पाहिजे की मी डोनेशन करतो. ह्याच्यावरती प्रशासनाची म्हणा किंवा कुठल्याही संस्थेची म्हणा किती मॅनपॉवर कामाला लावायची आणि आपण लोकांना सक्ती तर करू शकत नाही आहोत की प्रशासनातर्फे हा निरोप गेल्यावर तो डोनेशनला येईल असं नाही होत. सो आपल्याला वैयक्तिक पातळीवर त्यांच्याशी संपर्क करूनच डोनर आल्याशिवाय आपलं काम वाढणार नाहीये थोडक्यात लक्षात घेतलं. सो वैयक्तिक पातळीवरती आपण डोनर्स मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न व्हायला पाहिजे रादर दॅन प्रशासन. प्रशासन त्यात एक गोष्ट करू शकतं जसं की रेट्स फिक्स केलेत प्लाझ्माचे. 6,000 रुपयापेक्षा जास्त रुपये कोणीच प्लाझ्मासाठी घेऊ शकत नाही असे रेट्स त्यांनी फिक्स केलेत. ब्लड बँका फिक्स केल्यात ज्यांना लायसन्स असतं प्लाझ्मा एक्स्ट्रॅक्शनचं. हे काम प्रशासनाने व्यवस्थित केलेलं आहे आणि प्रशासन कुठेतरी आपला डेटाबेस योग्य पद्धतीने वापरला जावा हेही बघू शकतं. पण शेवटी हे काम वैयक्तिक पातळीवर त्या डोनरला कन्व्हिन्स करण्याचं आहे. ते काम मात्र प्रशासनिक लेवलवरती नाही होऊ शकत. ओके. थँक्यू अनिकेत. अजून यापुढे अजून कोणाचे प्रश्न? माझा एक ऍक्च्युली प्रश्न आहे की मी मनोज बोलतो. टिपिकल एक कॉल कसा जातो म्हणजे सगळ्यात जास्त नाही डोनेट करणार असं म्हणण्याचे सगळ्यात जास्त फ्रिक्वेंट कारण कुठली असतात? ओके, पहिलं कारण असतं ते म्हणजे मला प्रचंड विकनेस जाणवतोय कारण मी कोविड सारख्या आजारातनं बरा होऊन आलेलो आहे आणि मलाही काही गोळ्या औषधं चालू आहेत. ते मला त्यामुळे एक नकार येतो की मी भयंकर आजार फेस केला, आता मला काही द्यायचं नाही. त्यानंतरचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की मला याबद्दल काही माहीतच नाही. मी आता तुमच्याकडनंच पहिल्यांदा ऐकतोय. हे एक सगळ्यात मोठं कारण आहे. तो माहिती दिल्यावरती कन्व्हर्ट होण्याचा रेट, डोनेशन मध्ये कन्व्हर्ट होण्याचा रेट वाढतो. ऍक्च्युली इथे अनिकेतचा प्रश्न महत्वाचा ठरतो की प्रशासन याबाबत जनजागृतीसाठी जरी पुढाकार घेतला प्रशासनाने तर त्याचा फायदा होऊ शकेल का असं वाटतं का? कारण त्यांची जी स्केल आहे जनजागृतीची ती आपल्यासारख्या संस्थांकडे नाही. आपण पर्सनल लेवलला फोन करू शकतो डेटाबेसना, पण जनजागृतीसाठी प्रशासन यामध्ये नक्कीच मदत करू शकेल असं वाटतं. बरोबर आहे. प्रशासन जनजागृतीसाठी त्यांनी मदत करणं अपेक्षितच आहे. पण त्यामागेही काही टेक्निकल कारणं आहेत की ICMRच्या काही गाईडलाईन्स असतात म्हणा किंवा प्लाझ्मा थेरपी ओव्हरऑलच किती वर्कआउट होते याच्यावरती अजून संशोधन चालू आहे. WHO वगैरेंनी तर प्लाझ्मा थेरपी रेकमेंडच केलेली नाही. पण ICMRनी सम ऑफ गाईडलाईन्स आणि काही सक्सेस रेट थोडाफार बघता त्याला परवानगी दिलेली आहे. सो एकंदरीतच ऑफिशियली आपल्याकडे ज्या मेडिकल जो आपल्या गव्हर्नमेंटचा हे आहे त्या डिपार्टमेंट्स कडून तेवढा हे आलं नसल्यामुळे कदाचित प्रशासन त्या जनजागृतीमध्ये आतापर्यंत पडलं नसेल. वापर आहे चालू. हे डॉक्टरच्या पेशंटवरती हे यूज करतात. त्यांना महत्व माहिती की त्यांना याचा सक्सेस रेट माहिती की काय होतो किंवा काही नाही. पुण्यामध्ये असेही काही दवाखाने आहेत, काही हॉस्पिटल्स आहेत जे अजिबात प्लाझ्मा थेरपी रेकमेंड करत नाहीत. ते स्वतःच्या पेशंटला प्लाझ्मा देत नाहीत. सो कुठेतरी संभ्रमावस्था असल्यामुळे सुद्धा प्रशासन यामध्ये पार्टिसिपेट करत नाहीये असं एक कारण असू शकतं त्यामागे, जे की योग्य पण आहे. ज्यांना अनुभव आलाय तेच याच्यात पार्टिसिपेट करतात. आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचे काही असे आडाखे होते की याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स कडनं जास्त इन्क्वायरी येतात प्लाझ्माच्या कम्पेअर्ड टू खाजगी आपली सार्वजनिक जी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यापेक्षा जास्त. तर याबाबत काय ओपिनियन आहे तुमचं? प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत ते स्वतःच्या पेशंटना प्लाझ्मा थेरपी रेकमेंड करतात. सो बऱ्याचशा मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या स्वतःच्या ब्लड बँक्स असतात त्यांच्या. म्हणजे आता सह्याद्रीची स्वतःची ब्लड बँक आहे, जनकल्याण एक वेगळी ब्लड बँक आहे, त्यानंतर दीनानाथवाल्यांची स्वतःची मोठी ब्लड बँक आहे. तर ही लोक आपल्याच हॉस्पिटलमधून बऱ्या झालेल्या पेशंट्सना विनंती करतात की तुम्ही येऊन देणार का प्लाझ्मा, जे की त्यांच्या हॉस्पिटल प्रशासनाच्या बाहेर तो डेटा नक्कीच गेलेला असतो. अच्छा. आणि हे तुम्ही जे फॉलोअप करता ते साधारण कधीपासून चालू करता? असा एक प्रश्न आला आपल्याकडे की 28 दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही कॉलिंग चालू करता की त्याच्या आधीपासूनच तुम्ही त्यांचे फॉलोअप्स घेणं चालू करता?
नाही, त्यानंतरच तो माणूस पूर्णतः त्या गोष्टीसाठी एलिजिबल झाल्यानंतरच आम्ही त्यांना फोन करतो. शक्यतो आम्ही हे बघतोच की त्यांना किती दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतरच आम्ही त्यांना फोन करतो. काही लोकं वैयक्तिक संपर्क करतात की माझा क्वारंटाईन पिरियड संपलाय, मी येऊ का डोनेशनला? तर मग आम्ही त्यांना नाही सांगतो की 15 दिवसाचा पिरियड संपून उपयोग नाहीये. अजून 15 दिवस थांब. ओके. आणि अजून एक प्रश्न आपल्याकडे आलाय की तुम्ही सांगितले की पुण्यात डोनेशन करू शकतात, पण पुणे सोडून आणखीन कोणते शहर आहे का यामध्ये? हा असा एक एक प्रश्न चांगला प्रश्न आपल्याकडे आहे. कारण की मागणी तसा पुरवठा असं आपल्याकडे व्हायला पाहिजे. जो जिथं आहे त्यांना तिथे डोनेट केलं आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसरातलं हॉस्पिटलच प्लाझ्मा रेकमेंड करत नसेल, तर ते डोनेशन वाया जाण्याची शक्यता असते. सो मला वाटतं की सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर चिखली, पुणे आणि महाराष्ट्रातली अशी जी मोठी शहरं आहेत, नाशिक म्हणा, नगर म्हणा, सोलापूर म्हणा, पंढरपूर सारखं ठिकाण म्हणा, अशा ठिकाणाहून प्लाझ्मा डिमांड जास्त येत आहेत. सो अशा ठिकाणी पण काही 1-2 रेअर केसेसमध्ये अशा ब्लड बँका आहेत की ज्यांना प्लाझ्मा सेपरेशनचं लायसन्स आहे. तुम्ही तिथेही जाऊन डोनेट करू शकता जर तुम्ही त्या एरियामध्ये असाल. ओके. अजून एक प्रश्न की आता तुम्ही सोसायटी लेवलला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताय, तर सोसायटी लेवलला कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्याकडून? त्यांच्याकडून एक पहिली गोष्ट असते ते म्हणजे आधी आम्हाला माहिती द्या. आम्हाला पटली तर आम्ही आमच्या सोसायटीच्या ग्रुप्सवरती वगैरे फॉरवर्ड करू. त्यातून जी लोकं अप्रोच होतील की हो आम्ही द्यायला तयार आहोत, अशा लोकांचीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतो. उगाच सरसकट सगळ्या कोरोना झालेल्यांची माहिती देणं असं तेही करत नाहीत आणि असं अपेक्षितही नाही. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? डायरेक्ट विचारू शकता तुम्ही. दिवसातून किती कॉल्स होतात? 200 ते 250. नाही जास्त दिवसातून व्हायला किती लागले. कॉल्स होतात, त्यापैकी किती लोक डोनेट करायला तयार होत आहेत? सांगते. संपूर्ण पुण्याच्या डिमांड्स आमची टीम म्हणजे RSSची टीम जी याच्यावरती काम करते. तुम्हाला माहिती असेल संघरचनेनुसार पुण्याचे 9 भाग पडतात. सो आम्ही 9 तर प्रतिनिधी प्रत्येक भागाचे आहोतच आणि महानगर समन्वयक म्हणून 3-4 लोकं. आम्ही 15-20 कोर टीम आहे आणि फोन कॉलिंगसाठी आमचे इतर व्हॉलंटिअर्स आणि स्वयंसेवक आहेत. साधारण 100 स्वयंसेवक असतील जे फोन कॉलिंगला आम्हाला मदत करतात. ज्याला जसा वेळ मिळेल, ज्याला 5 फोन करायला वेळ मिळाला तो 5 फोन करतो आणि त्यांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाठवतो. अशी पूर्ण टीम आपल्याकडे आहे. पण पेशंट जोडणीचं काम ही कोर टीम करते, पेशंटला प्लाझ्मा मिळवून देण्याचं. सो आम्हाला साधारण 450-500 फोन दिवसाला कमीत कमी अटेंड करावे. तुम्हाला अटेंड करावे लागतात ते गरजूंचे असतील ना, की गरजू म्हणजे आम्हाला गरज आहे यांची? गरजूंचे असतात. डोनर्स मात्र संपूर्ण पुण्याचं नेटवर्क बघता दिवसभरात 30-35 डोनेशन होत असतील पुण्यामध्ये आणि एक Okay. 60-70 लोकांपर्यंत प्लाझ्मा पोहोचत असेल 200 रिक्वायरमेंट्स पैकी. उरलेल्यांपर्यंत तो नाही पोहोचत. आणि तुम्ही साधारण याच्यासाठी किती कॉल दिवसातनं करतात आता? डोनर्सना आम्ही दररोज 10 फोन प्रत्येकाचे टार्गेट आहे. रोज 10 फोन तरी करायचेच आणि त्यातनं जो डोनर तयार होईल त्याला पार अगदी गाडीत बसला का, घरातनं निघालास का, तिथं पोहोचलास का इथपर्यंत फॉलोअप घ्यायचा. ओके. होतात 20-30 डोनेशन तरी होतातच दिवसभर. जागृती, माझा एक पर्सनल प्रश्न आहे, पण तो मी बहुतेक सेशनच्या एंडला विचारेन. बरं. इतर काही महत्वाचे प्रश्न असतील तर ते इतरांना विचारेन. तुमच्या कामासाठी जोडून घ्यायचं असेल तर ते कसं करता येईल, काही मार्गदर्शन करू शकाल का? हो, आता तरी सध्या लिस्ट कमी मिळाली आहे पेशंटची, कारण जसं आपल्याला माहिती आहे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फारसे पेशंट नव्हतेच. सो आता एलिजिबल होणारे डोनर्सच खूप कमी आहेत. एप्रिल नंतर एलिजिबल होणारे डोनर्स जास्त असणार आहेत, कारण की त्यांची संख्याही जास्त आहे कोरोना पेशंटची मार्चमध्ये. त्यामुळे आपण लक्षात घेतलं तर इथून पुढे आम्हाला जास्त डेटाबेस मिळेल तेव्हा फोन कॉलिंगसाठी लोकांची गरज पडणार आहे. सो तुम्हाला जर कामामध्ये सहभागी व्हायचं असेल नक्की संपर्क करा. रोज 10 फोन या हिशोबाने तुम्ही 50 लोकांना फोन करून त्यातनं 4 ते 5 डोनेशन करून घेऊ शकता. अजून एक प्रश्न आपल्याकडे आलाय, तो म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या लिस्ट काही ठराविक हॉस्पिटल्स मधून असतात का? नाही, मी म्हणलं तसं हॉस्पिटल डेटाबेस आमच्याकडे नसतो.
अर्चना, मला प्रश्न कळाला नाही. तुझ्याकडून एक प्रश्न आलाय, तो म्हणजे की काही वेबसाईट लिंक संपर्क आहे का? तो कोणाचा संपर्क आणि कोणाची वेबसाईट विचारतोय आपण? बेसिकली त्यांच्या कामाला जोडून घ्यायचं असेल तर आता ते म्हणतात की एप्रिल मे महिन्यापासून कदाचित परत त्यांना व्हॉलेंटियर्सची गरज पडेल. तर व्हॉलेंटियर म्हणून जर त्यांच्याकडे आपल्याला नाव द्यायचं असेल तर हे जागृतीकडेच नाव द्यायचं आहे का त्यांची काही लिंक आहे किंवा वेबसाईट काही आहे का? या संतोष प्रश्नाचं सॉरी, बोल जागृती. वेबसाईट किंवा ह्याच्या थ्रू आपण काम करत नाही आहोत. कारण जितकं जास्त सोशल मीडियाला अप्रोच होतोय तसं आमच्या लक्षात येतंय की रिक्वायरमेंट्सचा भडीमार जास्त होतोय डोनर्स पेक्षा. तो ते हँडल करणं कुठेतरी अवघड आहे. सो जर असं काही जॉईन करायचं असेल तर तुम्ही संघाच्या कुठल्याही स्वयंसेवकाकडे जाऊन अप्रोच करू शकता की तुमच्या भागातली लिस्ट तुमच्याकडे आहे का, आम्ही फोन कॉलिंगला मदत करू का, किंवा डायरेक्ट मला अप्रोच होऊ शकतो. ओके, थँक्यू. तू कोणता भाग बघतीयस? मी का तू सर्व पुणेच महानगर बघतीयस? हा, पुणे महानगर बघतीये. ओके. अजून एक आपल्याकडे संतोष कोल्हे असा नंबर आलाय आणि विलिंग टू वर्क असं म्हणतात ऍज अ व्हॉलेंटियर. येस, त्यांना पण मी सांगेन की माझा नंबर तुम्ही ऑफिशियली घेऊ शकता या मुलाखतीनंतर आणि तुम्ही डायरेक्ट मला संपर्क करू शकता. जेव्हा आमच्याकडे व्हॉलेंटियर्सची गरज वाढेल, म्हणजे असं व्हायला नको आपल्या सुदैवाने हे लवकर संपावं, पण जर गरज वाढली तर आम्ही तुम्हाला संपर्क करू, फोन कॉलिंगला मदत करा. आणि वैयक्तिक पातळीवरही तुम्ही लोक आम्हाला मदत करू शकता. सगळेजण आपापल्या आजूबाजूला लक्ष ठेवा थोडंसं. कोणी कोविड बंद मागच्या महिन्यामध्ये बरं झालं असेल तर त्यांचं समुपदेशन करून त्यांना आपल्याकडे पाठवून द्या. अनिकेत, तू विचारू शकतोस प्रश्न असं मला वाटतं, कारण बऱ्याच लोकांचे प्रश्न आता नाही आहेत. पियुष, तुला बोलायचंय? हो. आपण आत्ता जसं जागृतीने सांगितलं की आपण आजूबाजूच्या लोकांना समुपदेशन करू शकतो, तर ते करण्यासाठी काही काही बेसिक माहिती की काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पॉइंट वाईज कोण करू शकतं कोण नाही आणि करणाऱ्याला काय रिस्क आहे, ही अशी काही इन शॉर्ट माहिती मिळू शकते का कुठे, किंवा तुम्ही देऊ शकता? या मुलाखती आधी मी आपल्या परिवर्तनच्या संपर्क केलेल्या कार्यकर्त्यांना हे सगळे क्रायटेरिया आणि याबद्दलची माहिती दिलेली आहे. अजूनही माझ्याकडे जे येत राहील प्रमोशनल व्हिडिओज म्हणा किंवा क्रायटेरियाज म्हणा, हे मी फॉरवर्ड करत जाईन त्यांना. तुम्ही त्यांच्याकडनं ते घेऊ शकता, कारण की क्रायटेरियाज खूप आहेत. मी पहिल्या जसं बोलताना सांगितलं तेवढे तर बेसिक क्रायटेरिया आहेतच. ते तुम्ही घेऊन त्यावर काम करू शकता. ओके, थँक्यू. जागृती, माझा प्रश्न ऍक्च्युली थोडासा वैयक्तिक येतो. परिवर्तन मध्ये काम करताना पण सगळ्याच व्हॉलेंटियर्सना हा अनुभव येतो की कुठलंही सोशल वर्क करायचं असेल तर खूप प्रचंड वेळ द्यावा लागतो. थोडस पर्सनल लाईफ बाजूला ठेवून वेळ काढून डीप मध्ये जाऊन गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आम्ही असं वाचलंय की तू CA फायनलची एक्झाम देत होती आणि म्हणजे त्याचाही विचार न करता तू ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. तर असं कुठलं मोटिवेशन होतं किंवा तुझा काही वैयक्तिक अनुभव होता का ज्याच्यामुळे हे स्ट्राईक झालं तुला आणि हे काम तू एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घेऊन गेलीस? वैयक्तिक अनुभव होता असं म्हणलं तरी चालेल, कारण की मी जेव्हा नवीन नवीन हे काम सुरू केलं होतं तेव्हा वी रिअली डोंट हॅव अ आयडिया की याचं पुढे जाऊन काय होणार आहे, किंवा एवढं ते कोरोना प्रकरण आणि ते प्लाझ्मा प्रकरण एवढं मोठं होणार आहे असं आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं. पण येणारे फोन सुरुवातीला जे आम्ही ऐकले ते म्हणजे आता ग्रामीण भागातनं असा एक फोन होता बरं का, की ताई ते डॉक्टरांनी प्लाझ्मा सांगितलंय हो, ते काय असतं, ते कुठं मिळतं, ते इंजेक्शन आहे का ते? म्हणजे या लेवलला लोकांना माहिती नव्हतं की आपल्याला नक्की काय आणायचंय. आणि हॉस्पिटल तेव्हा वॉर रूम सारखे काम करत होते आणि ते कुठल्याही पेशंटला काहीही समजावून सांगण्यासारख्या परिस्थितीत नव्हते की प्लाझ्मा काय असतो. सो पेशंटला प्लाझ्मा आणावं असं सांगितलं की तो वेड्यासारखा इकडे तिकडे पळत सुटायचा. त्याला समजायचंच नाही की आपल्याला काय करायचंय, कुठून आणायचंय. त्यानंतर आम्ही असेही काही किस्से ऐकले की लोकांना 20-20, 25-25 हजाराला प्लाझ्मा मिळाले.
आणि मग त्यांना त्यासाठी बरंच फायनान्शियल सॅक्रिफाईस करायला लागलं, खूप क्रायसिस निर्माण झाले. मग त्यातून आम्हाला स्ट्राईक झालं की कुठंतरी योग्य किमतीत योग्य अँटीबॉडी असलेला आणि योग्य वेळेत प्लाझ्मा त्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि एकंदरीत ह्या सगळ्या ग्रामीण भागातून आलेले अनुभव किंवा पुण्यासारख्या शहरात सुद्धा नक्की कुठं जायचं हे माहीत नसलेले आणि घरात सगळेच पॉझिटिव्ह, तर हे प्लाझ्मा प्रकरण शोधून आणायचं कुठनं, बाहेर तर पडता येत नाही, अशा मनस्थितीत असलेले पेशंट बघून आम्हाला ते स्ट्राईक झालं. आणि मग आम्ही अक्षरशः त्याच्यामध्ये इतके आतमध्ये घुसत गेलो, त्याचा अभ्यास केला आणि मग त्या कामाला सुरुवात केली. मला कल्पना आहे की आम्ही आता जेव्हा तुमच्याशी बोलतोय तेव्हा हे आम्ही वाढलेलं स्वरूप बघतोय कामाचं. अर्थात हे अजून डोनर्स वाढायला पाहिजेत वगैरे ह्याची कल्पना आहे, पण तुम्ही ऍक्च्युअली कामाला सुरुवात कधी केली आणि तुमची सुरुवात कशी होती? सांगते. आमच्या सोसायटीमध्ये एक काकू राहतात. पहिली केस मला म्हणता येईल की त्यांची होती की ते त्यांना डॉक्टरांनी सांगितलं, त्यांचा भाऊ ऍडमिट होता आणि सिरियस होता की प्लाझ्मा हवा आहे. आणि काय असतं प्लाझ्मा, कुठे असतं प्लाझ्मा करत काकू आपल्या शोधत होत्या. त्या नादात काकूंनाही कोरोना झालेला होता, पण त्यांना त्याचंही काही करता येत नव्हतं, कारण त्यांच्या भावाला त्यांना वाचवायचं होतं. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की आपल्या सोसायटीमध्ये एक संघाचे कार्यकर्ते राहतात, असं जागृती म्हणून आहे, तिला जाऊन विचारा, ती तुम्हाला सांगेल, नक्की काहीतरी मदत करेल. त्या माझ्याकडे आल्या, मी त्यांना विचारलं की नक्की काय हवंय. मग मी शोधलं की प्लाझ्मा हे काय असतं आणि थोडंसं संघाच्या नेटवर्कमधून संघ स्वयंसेवकांना फोनाफोनी करून मला समजलं की 2 जणांना कोरोना होऊन गेला. मग मी त्या काकूंना त्यांचे नंबर दिले आणि त्या दोघांनीही जाऊन प्लाझ्मा दान केलं तिथे. काकूंची गरज भागली आणि इथून या कामाला सुरुवात झाली आणि इथून आमचे नंबर व्हायरल होत गेले की इथून पुढे इथं प्लाझ्मा मिळतो आणि यांच्याकडून मिळतो. मग जसे फोन यायला लागले तसं आम्ही डोनर्सही शोधायला लागलो. आणि सुरुवातीच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे फर्स्ट पॅन्डेमिक वेव्ह मध्ये साधारण 100 पर्यंतची गेले होते रिक्वायरमेंट्स, की दिवसाला 50-100 रिक्वायरमेंट यायचे, पण आता ते खूप वाढले आणि आता 200-200 येतात. सो आता तुला या दोन्ही वेव्ह मधला डिफरन्स जाणवतोय, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज पण आणि रिक्वायरमेंट वाईज पण? म्हणून होती, खूप कमी लोक रेकमेंड करत होते. आणि आता बघायला गेलं तर ती खूप युज टू झाली आहे. त्याचा सक्सेस रेट समजल्यामुळे बरेच डॉक्टर्स पण ती रिकमेंड करत आहेत आणि ती आता कुठेतरी सर्रास वापरली जात आहे पेशंटवर प्रयोग करण्यासाठी, किंवा त्यांना दुसरं काही चालत नसेल तर हे देऊन बघूया, अशा ह्यानी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नासाठी ती वापरली जाते. म्हणजे गेल्या मार्चपेक्षा या मार्च मध्ये काही बाबतीत चित्र चांगलंय, पण काही बाबतीत विदारक आहे असं म्हणता येईल. हो, काही बाबतीत विदारक आहे, कारण डोनर्सचं पुढे येण्याचं प्रमाण गेल्या पॅन्डेमिक वेव्ह पेक्षा आता कमी आहे. गेल्या पॅन्डेमिक वेव्ह मध्ये सगळ्यांसाठीच नवीन होतं, तर निदान पेशंटचे नातेवाईक तरी त्याच्यासाठी धावून यायचे की बाबा आम्ही देतो तुला. पण आत्ताचं चित्र असं झालंय की लोक खूप विचार करतायत, कोणालाच म्हणजे त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट राहिलेला नाहीये, कारण की मुळातच आपण मधले 3 महिने या सगळ्यातनं बाहेर आलो आणि आता डोनर्सना फोन करण्यामध्ये जास्ती शक्ती वाया जाते आणि आता रिक्वायरमेंट पण तेवढी वाढली. हे पण एक बाजू. ओके, बरोबर. एक चांगला प्रश्न आपल्याकडे आहे. एकच मिनिट. संघ खूप स्ट्रक्चर्ड रित्या काम करत असतो, तर त्याच्या संस्कार आणि शिस्तीचा फायदा या कामांमध्ये पण होतोय का? तो कसा? होतोय. संघ नेहमीच खूप स्ट्रक्चर्ड काम करतो. रचनेमध्ये काम करणं हे आम्हाला जन्मजात शिकवलेलं असतं असं म्हणलं तरी चालेल. कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा किंवा आखून दिलेली रचना आपल्याला मोडायची नाही. आपण जे प्रोटोकॉल्स ठरवलेले आहेत, आपण जी त्या प्लाझ्माची क्वालिटी ठरवली आहे, जो रेट नुसार ज्या पद्धतीने अवेलेबल करून द्यायचा आहे, तिथं कुठंही सॅक्रिफाईस झालेलं नाही पाहिजे. आता त्याचा फायदा असा होतो आहे की आपण जे डोनर्स बोलवतो, एकतर आपण त्यांची पण तेवढीच काळजी घेतो, त्यांना त्रास होणार नाही यासाठी आपण व्यवस्थित प्रयत्न करतो. ते खरोखरच एलिजिबल आहेत ना म्हणूनच त्यांना पाठवतो आणि त्यातून कुठेतरी या रचनेवर लोकांचा विश्वास बसत चाललाय की संघ माध्यमातून आपल्याला जे मिळतं ते योग्य दरात आणि योग्य क्वालिटीचं मिळत आहे आणि त्याचा आम्हाला फायदा होतोय की प्लाझ्मा तर मला द्यायचा आहे, पण तुम्ही सांगाल तिथे जाऊन देतो. हा आम्हाला कुठेतरी पॉझिटिव्ह हे येतोय की तुम्ही सांगा ताई कुठं द्यायचा, कारण तुम्हाला दिला तर तो योग्य माणसाच्या हातात पोहोचेल याची आम्हाला खात्री आहे. असं म्हणून आम्हाला आता फायदा होतो.
या नोटवर मलाही एक गोष्ट सांगायला आवडेल. जेव्हा परिवर्तनची सुरुवात 2008 साली झाली आणि काय करायचं, कोणत्या क्षेत्रात काम करायचं असा जेव्हा विचार चालू होता, तेव्हा पहिली गोष्ट आमच्या डोळ्यासमोर होती की स्ट्रक्चर्ड वेनी ऑर्गनायझेशनचं काम झालं पाहिजे. काही मुद्दे ठरवून घेतले पाहिजेत की त्याच्या बाहेर जाऊन काम करता येणार नाही. तेव्हा आमच्या डोळ्यासमोर पहिलं नाव होतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंच, की ज्या पद्धतीने ही ऑर्गनायझेशन काम करते, ज्या पद्धतीने या सर उभारायला पाहिजे. आणि परिवर्तनच्या डोळ्यासमोर तेव्हा संघ होतं. खूप चांगलं म्हणता येईल, कारण आता सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय, आम्ही जे काही प्रोटोकॉल्स ठरवलेत की स्टॉक म्हणजे आता समजा डेटाबेस माझ्याकडे आहे, मी डोनर्सना फोन करते आहे, तिथून डोनेशन करून घेतेय. पेशंट्स माझ्याकडे येतात, काही ब्लड बँकांबरोबर आपण टायअप केलंय की आम्हाला कमीत कमी वेळात पेशंटना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करा, कमीत कमी वेळात त्यांचे अँटीबॉडी टेस्टचे रिपोर्ट द्या वगैरे. हे सगळं जेव्हा आपल्या हातात येतं तेव्हा कुठंतरी बाबा मी स्टॉक करते आणि माझ्या घरच्यांसाठी 4 बॅगा ठेवतो किंवा मला डोनर दिला तर मी तुम्हाला दुसरा प्लाझ्मा देईन, असले प्रकार करणं आम्ही ते नाही व्हायला पाहिजे. या नोटवरती आम्ही काम करतो. सो ते एक प्रकारे सेल्फलेसली होतं, त्यामुळे लोकांचा विश्वास झाले. एक अवनीकडून प्रश्न आलाय आपल्याला, तो म्हणजे डोनरचा डेटाबेस कन्सोलिडेट आणि मॅनेज करायला काय सिस्टीम वापरताय? डोनर कॉलिंग कशा पद्धतीने असाइन केलं जातं तुम्हाला? कशा पद्धतीने म्हणजे अगेन तिथे संघरचना कामी येते. मेस कुठेही व्हायला नाही पाहिजे. आणि मग आम्ही संघरचनेनुसार संघाचे जे 9 भाग पडतात, त्या 9 भागांमध्ये ती लिस्ट डिवाइड करतो. त्यात पण फिमेल्स कॅन्डिडेट्स आम्ही बाहेर काढतो, कारण त्यातल्या बऱ्याच फिमेल कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल टू डोनेट ऍक्च्युअली. सो ते बाहेर काढतो. वयाचा क्रायटेरिया लावतो की 18 ते 55 वयोगटातली लोक असली पाहिजे. तिथं सॉर्टिंग फिल्टर लावून घेतो. त्यानंतर भागशः ती आधी डिवाइड करतो आणि त्या भागात एक 5-5, 10-10 लोकांची टीम बसवलेली आहे, जे फोन कॉलिंग करतात. त्या भागातली टीमलाच ती नावं दिली जातात. ते प्रत्येक भागातनं मग लोकांची नावं एका ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडनं डोनेशन करून घेतात. जागृती, तुझा आवाज थोडा कट होतोय. एक मिनिट. रेंजचा इश्यू नाहीये. आता येतोय का? हो, आता येतोय, आता व्यवस्थित. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? आता साधारण किती जणांची टीम कार्यरत आहे जागृती बरोबर काम करताना? कमीत कमी 50 लोक तरी असतील आता फोन कॉलिंग करण्यासाठी. आणि हे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आपापल्या ठिकाणून काम करतात का? तुमचं काही सेंट्रली लोकेटेड आहात तुम्ही कुठे? नाही, सेंट्रली लोकेटेड नाही होत, कारण की व्हॉलेंटियर्स असे पण आहेत काही जे अगदी स्वतःहून पुढे आलेत की माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर मी ऑफिसचे कॉल अटेंड करतात. ती म्यूट वर गेली, त्यामुळे आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर काहीच कळलेलं नाही. आता थोडा वेळ म्यूट वर गेली तुझ्या. हा, तर ते आता पूर्णच बोलणं म्यूट वर गेलंय. तू म्यूट वर आहेस. तिला मेसेज. हा, आत्ताच्या प्रश्नाचं काहीच कळलं नाही, कारण चुकून म्यूट वरती गेला होता तुम्ही. बरं, मी उत्तर परत देते की सगळ्यांनी आपापल्या घरी बसूनच काम करायचंय. सो आम्ही कुठेही एकत्र जमत नाही. प्रत्येक भागाला जी यादी दिलेली आहे त्या भागातले 10 व्हॉलंटियर्स आपापल्या घरी बसूनच फोन कॉलिंग करून संपवतात. ओके, थँक्यू. एक प्रश्न आलाय चांगला आपल्याकडे, की खूप सारे व्हॉट्सअप मेसेजेस फॉरवर्ड होत असतात आणि इकडे तिकडे फिरत असतात, तसे तुम्हालाही येत असतील, तर त्याच्यातलं काय योग्य, तुम्ही काय अयोग्य हे ठरवता का, कसं करता? कारण व्हॉट्सअप मेसेजचा फारच सुळसुळाट झालाय सगळीकडे. हो, पहिले म्हणजे काही लिस्ट फिरत असतात की या प्लाझ्मा डोनर्सच्या लिस्ट आहेत वगैरे. तर आम्ही स्वतः फोन करून बघतो, खात्री करून घेतो की यातलं नक्की काय खरं आहे. आणि ते फेक असेल तर आम्ही आमच्या परीने संपूर्ण नेटवर्कमध्ये ते पसरवतो की हे फेक आहे, हे बंद करायचं.
दुसरं म्हणजे व्हॉट्सअप ज्या वापरतच नाही. शक्यतो आपण पहिल्या दिवसापासून काम करताना सुद्धा पुण्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही ब्लड बँकांचे मोठे मोठे डॉक्टर्स आहेत, जसं की जनकल्याणचे अतुल सर, अशा सगळ्यांचा आपण काही प्रमोशनल आणि माहितीपर असे व्हिडिओज बनवलेले आहेत. तेच फक्त आम्ही प्रमोशनसाठी आणि ह्याच्यासाठी रेकमेंड करतो लोकांना. बाकीचे आलेले मेसेज इग्नोर करतो आणि कुठेतरी सांगतो की हे थांबवा म्हणून, हे पुढे फॉरवर्ड करू नका. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न? मला वाटतंय की आपली वेळ झाली आहे, 4 वाजलेत. जागृती, तुला अजून काही बोलायचंय या विषयावर? आवाहन करायचंय लोकांना? नाही, मला फक्त एवढंच आवाहन करायचंय की लोकांनी डोनेशनसाठी पुढे या आणि स्वतःला सेफ समजा. आपल्यासाठी डोनर सेफ्टी पण महत्वाची आहे, पेशंटचे 2 जीव सुद्धा महत्वाचे आहेत. सो आता आम्ही ठीक आहे, काही वेळेला आपल्याला पूर्ण वेळ देऊन ते काम करण्याची संधी मिळते, पण सगळ्यांना तो वेळ नाही देता येत. तर 2 तास तुम्ही आयुष्यातला नक्की काढू शकता या कामासाठी. डोनेशन प्रोसेसला 2 तास लागतात, तेवढे काढून नक्की या. थँक्यू सो मच जागृती, तू इथे आलीस. आणि मगाशी तन्मयने सांगितल्याप्रमाणे थॉट एक्सप्रेसचा उद्देशच हा होता परिवर्तनच्या, की वेगवेगळ्या सामाजिक संस्था वेगवेगळ्या लेवलवर पुणेभरात काम करत असतात. त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळावी, परिवर्तनच्या कार्यकर्त्यांना माहिती समजून मिळावी, त्या कार्याला जोडून घेता यावं, यासाठी हा थॉट एक्सप्रेस घेतला जातो. तू इथे आलीस. सो मी म्हणलं तसं थॉट एक्सप्रेस या परिवर्तनचा उपक्रमाचा उद्देशच हा असतो की पुणेभरात वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात. त्याची माहिती मिळावी, परिवर्तनच्या कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी आणि त्यांनाही त्या कार्यांना समान जर का विषय असतील तर त्या कार्यामध्ये जोडून घेता यावं, यासाठी हा थॉट एक्सप्रेस घेण्याचा उद्देश. आणि जागृती, तू इथे आलीस, धन्यवाद. आपण याच्या पुढेही सोबत काम करूयात. जिथे जिथे आपल्याला वाटेल की समाजासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे तिथे आपण सोबत काम करूयात आणि हे जे प्लाझ्मा डोनेशन आहे ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर करता यावं, यासाठी तुला पण ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मॅडम काय आहे का शिल्लक? हो, आहे शिल्लक, तुम्ही पाठवा डोनर. तेच करतोय मॅडम, तेच चालू आहे काम. येस, ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.